नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना गुड आफ्टरनून. जय हिंद सर्वांना. चला, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? आवाज येतोय सर्वांना क्लिअर? चला, आल्या आल्या आपली 2 कामं करा. लिंक शेअर करा, लाईक करा. चला फास्ट मध्ये. लाईव्हची संख्या आणि लाईकची संख्या 100 झाली का लगेच आपण सुरुवात करणार आहोत. पटापट ज्यांनी लिंक शेअर केले नसेल पटकन लिंक शेअर करून घ्यायचंय आणि लाईक करून सुद्धा घ्यायचंय. चला फास्ट मध्ये. बघा, तुमच्यासाठी खास आपण सिरीज चालू केली होती 5000 प्लस. त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 30. ज्यांनी आतापर्यंत 29 बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. चला पटापट केले लाईक, करायची सुरुवात. चला फास्ट मध्ये एकदा लाईक करून घ्या. 100चा आकडा पार होऊन जाऊ द्या. एकदा 100चा आकडा पार झाला तर लगेच आपण सुरुवात करणार आहोत. पटापट सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे. चला झाले 100 लाईक. तुम्हाला दररोज एक प्रश्न देत असतो, त्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायला सांगतो. भरपूर कमी कमेंट येतात, मोजून 30-40 कमेंट, त्याच्यावर काही कमेंट जात नाहीत. आपल्या लाईव्हला 200च्या प्लस विद्यार्थी जातात आणि कमेंट मात्र 30-40च. कमेंट करायला काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? एक कमेंट करायला किती वेळ लागेल? एक कमेंट, एक लाईक 1 मिनिट पण लागणार नाही. त्या निमित्ताने तो प्रश्न तरी तुम्ही सॉल्व्ह कराल. चला चालू करूयात. बघा, तुम्हाला प्रश्न दिला होता, जर 2 कंसात x वर्ग बरोबर 1000 वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती? काहींनी दिले उत्तर, काहींनी 16 दिलं, काहींनी 32 दिलं, काहींनी 8 दिलं, काहींनी 4 सुद्धा दिलेलं आहे. तर प्रश्न नीट समजून घ्या. बरोबर चिन्ह म्हणजे त्याची डावी बाजू उजवी बाजू कशी असते? समान असते. दोन्ही बाजू कशा असतात? समान. मग 2 x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024. आता ह्याचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं. 1024 चं वर्गमूळ किती? 32 आहे. कारण बघा, 30 चं वर्गमूळ 300 आपल्याला माहिती. 35 चं वर्गमूळ काय? 3 चौक 12, 1225. मग 1225 पेक्षा लहान आणि 900 पेक्षा मोठं म्हणजेच कोणाचा वर्गमूळ असणार? हे 32 चं. कारण ह्याच्या शेवटी आहे 4, म्हणजे ह्याचं वर्गमूळ काढताना त्याचा शेवटचा अंक 2 असेल किंवा 8 असेल. कारण 2 दुणे 4, 8 8 64. 2 अंक सोडले, राहिलेली संख्या 10. ह्याच्यातून कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? 3 चा. म्हणजे ह्याचं वर्गमूळ किती? 32. बरोबर इकडे काय येणार? 2 x चा वर्ग. आता हे 2 काय इथं गुणिले आहेत, इकडे गेल्यावर काय होणार? भागिले. म्हणजेच x वर्ग बरोबर 32 भागिले 2. 2 ने भाग दिला, किती आलं? 16. x वर्ग बरोबर 16. मग x बरोबर काय असणार? 4. x ची किंमत किती येणार आहे? इथं 4 येणार आहे. ऑप्शन नंबर डी. भरपूर जणांनी ह्याचं उत्तर 8 दिलं होतं, काहींनी 16 पण दिलं होतं. तर किती येणार आहे उत्तर ह्याचं? 4 येणार आहे. x ची किंमत 4. समजलं सगळ्यांना? पाहिजे तर आता मी x ची किंमत टाकून दाखवतो तुम्हाला, म्हणजे समजेल. बघा, 2 कंसामध्ये आहे 4 त्याचा वर्ग बरोबर इथं वर्गमुळात 1024. आता 1024 चं वर्गमूळ किती आहे? 32. म्हणजे ही बाजू सुद्धा किती आले पाहिजे? 32 आली पाहिजे. आता कंस म्हणजेच काय? गुणिले 2 गुणिले 4 चा वर्ग 16. 16 दुणे 32 आली. ही पण बाजू 32, ही पण बाजू 32. म्हणजे x च्या ठिकाणी कोणता अंक असणार? तर 4 अंक असणार. कळलं? पहिलं काय करणार? ह्याचा वर्ग करणार. हे 2 गुणिले आहेत. क्लिअर? म्हणून काय येणार इथं? तर 4 येणार आहे. 8 घ्यायचं नाही. 8 चा वर्ग 64 होईल आणि 64 दुणे 128 होईल. मग कळलं का? 8 दुणे 16, 16 चा वर्ग करायला लागेल. इथं जर तुम्ही 8 घेतला, 8 दुणे 16, 16 चा वर्ग केला तर किती येईल? 256. समजलं सगळ्यांना? पहिलं काय करणार? ह्याचा वर्ग नंतर गुणिले 2, म्हणजेच x ची किंमत किती येणार? इथं 4 येणार आहे. क्लिअर? ऑप्शन नंबर डी.
ज्यांनी दिले त्यांचं बरोबर, ज्यांना नाही समजलं त्यांनी परत एकदा बघून घ्या. हे 2 गुणिले x वर्ग आहेत, 2 इथं गुणिले आहेत, पहिले इकडे जाऊन होणार भागिले. क्लिअर? नंतर x वर्ग बरोबर 16, मग x बरोबर किती आलं? 4. समजलं असेलच सगळ्यांना. तर पटकनी लाईकची संख्या वाढवायची फास्ट मध्ये. चला पुढचा प्रश्न बघूयात. भागीदारीवर प्रश्न आहे. ए व बी यांनी अनुक्रमे 4,000 व 6,000 भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला. 8 महिन्यानंतर ए ने भागीदारी सोडून गेला. वर्षाच्या शेवटी 39,000 रुपये नफा झाला, तर ब चा नफ्यातील वाटा किती? ऑप्शन बघा, 24,000, 27,000, 25,000 आणि 28,000. आता भागीदारी टॉपिक मध्ये फक्त एक आणि एकच सूत्र आहे, त्याच्यावर सगळ्या प्रकारचे गणित सुटतात. कोणतंही गणित असो. काय सूत्र आहे? भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. बरोबर नफ्याचे गुणोत्तर. मग ए आहे आणि बी आहे. ए ने किती भांडवल गुंतवले? 4,000 रुपये. बी ने किती गुंतवले? 6,000 रुपये. आता वर्षाच्या शेवटी ए भागीदारी सोडून गेले 8 महिन्यानंतर, म्हणजे ह्याने किती महिन्यासाठी भागीदारी केली? 8 महिन्यासाठी भांडवल गुंतवले. जेवढ्या महिन्यासाठी भांडवल गुंतवले तेवढेच महिने घ्यायचे. आणि ह्याचं काहीच सांगितलं नाही, म्हणजे ह्याने पूर्णपणे वर्षभर आपलं भांडवल गुंतवले. आता गुणोत्तरांचा गुणाकार, 3 शून्य गेले, 3 शून्य गेले, 4 8 32 आणि 12 सक 72. जर ह्या दोन्ही संख्यांना समान संख्येने भाग जात असेल तर भाग द्यायचा. गुणोत्तर अति संक्षिप्त रूप तयार करायचं, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जातं. आता बघा, 4 आणि 32 आणि 72 ला 4 ने भाग जातो बघा. 4 8 32, 4 1 4, 3 उरले, 4 8 32. परत आता 8 आणि 18 ला 2 ने भाग जातो. 2 चोक 8, 2 9 18. म्हणजेच ए चा नफ्याचं गुणोत्तर असणार 4 भाग आणि बी च्या नफ्याचं गुणोत्तर असणार 9 भाग. दोघां मिळून किती रुपये भेटलेले आहे? तर 39,000 रुपये भेटलेले आहे दोघां मिळून. म्हणून गुणोत्तरांची काय करणार? बेरीज. म्हणजेच काय करणार इथं? 9 अधिक 4 बरोबर 39,000. इथं आहे 4 आहे ए चा वाटा आणि 9 आहे बी चा वाटा. मग 9 4 13, 13 ने भाग दिला, 13 त्रिक 39, 3 शून्य. मग एक भाग बरोबर आलं 3,000. विचारलाय बी चा वाटा. मग बी चे भाग किती आहेत? 9. मग 9 त्रिक 27 पुढे 3 शून्य. म्हणजेच इथं बी चा वाटा किती असणार आहे? तर बी चा वाटा असणार आहे 27,000. ऑप्शन नंबर बी. कळले सर्वांना? क्लिअर का? भागीदारीमध्ये फक्त काय लक्षात ठेवायचंय? भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. आणि भांडवल जेवढ्या महिन्यासाठी, जेवढ्या दिवसासाठी, जेवढ्या वर्षासाठी गुंतवले तेवढेच मुदत घ्यायची आहे. याचं काहीच सांगितलं नाही, म्हणजे त्यांनी सुरुवात केल्यापासून, व्यवसाय सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत असणार. मग कधी 1 वर्षा शेवटी, कधी 2 वर्षा शेवटी, कधी 3 वर्षा शेवटी सुद्धा देतात. म्हणजे ज्याचं काहीच सांगितलं नाही तो पूर्ण त्याने तेवढ्या मुदतीसाठी भांडवल गुंतवलं असणार. क्लिअर? समजलं सगळ्यांना आता? हे पण कळलं? पुढचा प्रश्न बघा. 24/25 या अपूर्णांकाच्या शेकडेवारीत रूपांतर करा किंवा शेकड्यात रूपांतर करा. ज्यावेळेस तुम्हाला शेकड्यात रूपांतर करा असं म्हटलं जातं तर त्याचाच अर्थ काय? गुणिले 100. म्हणजेच काय येणार इथं? 24/25 गुणिले 100. 25 एके 25, 25 चोक 100, 24 चोक 96. म्हणजे 24/25 ह्याचं जर शेकडेवारीत रूपांतर केलं तर किती येणार? 96% किंवा शेकडा 96. ऑप्शन नंबर बी. किती येणार? 96%. कळले? शेकडेवारीत रूपांतर करा. एखादा अपूर्णांक दिला तर गुणिले त्याला 100 करायचं, म्हणजे शेकडेवारीत रूपांतर झालं. त्याच्या पुढे टक्के लिहून टाकायचं. समजलं?
किंवा 25 बरोबर 100 तर 24 बरोबर किती? तिरकस गुणाकार 24 गुणिले 100 भागिले 25. ह्या पण पद्धतीने तुम्ही करू शकता. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. माझ्याकडे 5 रुपये, 10 रुपये व 20 रुपयाच्या समान नोटा आहेत व त्यांची किंमत 2450 रुपये इतकी होते, तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? प्रत्येक प्रकारच्या म्हटले. नोटा कशा आहेत? सगळ्या समान आहेत. मग 1 भाग बरोबर 20 आणि 10 30 आणि 5 35. मग 2450 मध्ये 35 चे एकूण किंमत किती? 35. असे किती भाग आहेत? भाग द्या. 5 ने भाग दिला 5 7 35. 5 चोक 20. 4 ला भाग जात नाही शून्याचा. 5 घेतला 5 9 45 0. 7 5 35. 5 उरले. 7 8 56. एक मिनिट. 2450 भागिले 35. 5 ने भाग दिला 5 7 35. 5 चोक 20. 4 उरले वरतून 5 घेतला 5 9 45 आणि हा 0. 7 1 7 7 7 49 आणि 0. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या नोटा किती असणार? 70. म्हणजेच या ठिकाणी 5 ची नोट असणार 70, 10 ची नोट सुद्धा 70 आणि 20 ची नोट सुद्धा 70. तेव्हा सगळ्यांना मिळून किंमत किती होणार? 2450. समजलंय? म्हणजे प्रत्येक प्रकारच्या नोटा म्हटलं तर येणार 70. आणि जर इथं विचारलं असतं एकूण नोटा किती, तर एकूण नोटा किती असत्या? 70 70 70 210 नोटा असल्या असत्या. एकूण नोटा विचारल्या तर 210. प्रत्येक प्रकारची विचारली तर जेवढा भागाकार येणार तेवढ्याच असणार प्रत्येक प्रकारच्या नोटा. कारण इथं काय सांगितले? सगळ्या कशा आहेत नोटा? समान आहेत. सॉरी. सगळ्या नोटा कशा आहेत? समान. म्हणजे 5च्या जेवढ्या नोटा असणार तेवढ्याच 10च्या आणि तेवढ्याच 20च्या. समजले? पाहिजे तर बघा तुम्ही ऑप्शन वरून पण जाऊ शकता. बघा 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या. जर प्रत्येक नोटा आपण 70 घेतल्या तर काय येणार बघा? 5 7 35 350. 7 10 70 म्हणजे 700 आणि 7 दुने 14 म्हणजे 1400. या सगळ्यांची बेरीज करून बघा. 0 5 7 आणि 3 10 4 14 1 आणि 1 2. आलं का? 2450. एकूण 2450 रुपये. 5 आणि 10 आणि 20 रुपयाच्या नोटा किती असणार? प्रत्येक प्रकारच्या 70 आणि एकूण असणार 210. या 210 असणार एकूण नोटा आणि 70 असणार प्रत्येक प्रकारच्या नोटा. प्रत्येक प्रकारच्या नोटा. हा प्रश्नामधला फरक आहे. या दोन्ही फरक नीट समजून घ्या. कळले आता सर्वांना? क्लिअर? म्हणून इथं प्रत्येक प्रकारच्या नोटा किती असणार? 70. क्लिअर सर्वांना? चला लाईकची संख्या एकदा वाढवा. ज्यांनी केलं नसेल पटकन करून घ्या. एकदम सोप्या भाषेत. पुढचा प्रश्न बघा. 90 अंशाच्या कोनास काय म्हणतात? सगळ्यांना माहितीच आहे. 90 अंशाच्या कोनास काय म्हणतात? काटकोन, लघुकोन, विशाल कोन आणि सरळ कोन. मी चारही ऑप्शनचे तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगणार आहे. 90 अंशाच्या कोनास म्हणतात काटकोन. लघुकोन कशाला म्हणतात? 0 ते 90. 90 नाही म्हणता येणार आपल्याला, 89 पर्यंत. कारण 90 म्हटलं का काटकोन होणार. 0 ते 89 पर्यंत कोणास काय म्हणणार? लघुकोन. विशाल कोन 91 ते 179 पर्यंत म्हणता येईल. 91 ते 179. कारण सरळ कोन म्हणजेच 180 अंशाचा असतो. कळलं? लघुकोन 0 पासून 89 पर्यंत, कारण 90 असणार काटकोन आणि 91 ते 179 असणार विशाल कोन आणि 180 असणार सरळ कोन.
कळले सर्वांना? क्लिअर? चला, ही माहिती आवडली असेल, सगळ्यांना समजली असेल तर लाईकची संख्या वाढवायची. ज्यांनी केला नसेल पटापट पटापट थंबला काळं करून घ्यायचं. पुढचा प्रश्न बघा. जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती असणार? ऑप्शन बघा, 48 पैसे, 54 पैसे, 56 पैसे आणि 72 पैसे. काय लिहायचं उत्तर? पटापट पटापट कमेंट करायचं. किती आलं? 48. व्हेरी गुड, छान. बघा, इथं लिहितो मी ग्रॅम आणि इकडे लिहितो पैसे. बघा, पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम बरोबर 60 पैसे किंमत आहे. तर 200 ग्रॅम बरोबर किती रुपये? त्रिकस गुणाकार 200 गुणिले 60 भागिले 250. शून्य गेला शून्य गेला, 25 एके 25, 25 8 हा 200, 8 सक 48. म्हणजेच 200 ग्रॅम बटाटे किती रुपयाला भेटल? तर 48 पैशालाच भेटून जातील. आता सध्या पैशात, ह्या पैशात तर काहीच येणार नाही, तुम्हाला रुपये खर्च करावे लागतील. कळले? पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती येणार? तर 48 पैसे. ह्याच प्रमाणे पाव किलो बटाट्याची किंमत जर 60 पैसे आहेत तर तुम्ही सांगायचं आता 3.5 किलो 3.1/2 किलो बटाट्याची किंमत किती असणार? 3.1/2 किलो बटाट्याची किंमत किती असेल? या प्रश्नाप्रमाणेच. चला, काय लिहायचं उत्तर? पटापट सगळ्यांनी कमेंट करायचं. चला, काय लिहायचं उत्तर? सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं. पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा, टिक्कर मराठीची 14वी बॅच विजेता बॅच, त्याची फी आता सध्या 2500 रुपयेच आहे. ही ऑफर संपलेली आहे. ही ऑफर संपलेली आहे. आता तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर 2500 रुपयाला भेटेल. अधिक माहितीसाठी ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. जर एखादी दुसरी ऑफर चालू असेल तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी 6 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? ऑप्शन बघा, 4233, 3415, 792 आणि 7741. 6 ने भाग जाणारे. आता प्रत्येक संख्येला 6 ने भाग देत बसणार का? नाही. 6ची कसोटी माहिती पाहिजे. 6ची कसोटी म्हणजेच ज्या संख्येला 2 व 3 दोघांनीही भाग जाईल, 2 व 3 दोघांनी पण भाग जाईल, त्याच संख्येला 6 ने भाग जाईल. आता 2ची कसोटी सगळ्यांना माहिती, शेवटचा अंक सम पाहिजे किंवा 0 2 4 6 8 पाहिजे. इथं 3 आहे म्हणजे ह्याला 2 ने नाही जात तर 6 ने पण नाही जाणार. इथं 5 आहे, ह्याला पण नाही जाणार. इथं 1 आहे, याला पण नाही जाणार. म्हणजे राहिली संख्या कोणती? 792. ह्याला 2 ने भाग जातो. आता 3 ने भाग जातो का? बेरीज करा. 7 2 9, 9 9 18. 3च्या पाड्यात आहेत म्हणजे ह्याला 2 ने आणि 3 ने भाग जातो म्हणजे 6 ने सुद्धा भाग जाणार. समजलं सगळ्यांना 6ची कसोटी? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, महेशचे वय 60 वर्ष आहे. राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती? ऑप्शन बघा, 51, 55, 61 आणि 65. चला, काय लिहायचं उत्तर? प्रश्न नीट वाचायचा आणि उत्तर द्यायचं. किती आलं उत्तर? बघा, काहींचं 51 येईल, काहींचं 55 येईल. कोणाचं वय दिलंय? महेशचं वय दिलंय 60 वर्ष. पुढे काय सांगितलं बघा, राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.
म्हणजे राजेश किती वर्षाचा असणार? 55 वर्षाचा असणार व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे विजय राजेश पेक्षा पण 4 वर्षांनी लहान असणार. म्हणजे विजयचं वय किती असणार? 51 वर्ष. ऑप्शन नंबर ए. विजयचं वय किती असणार? 51 वर्ष. कारण राजेश हा विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे आणि महेश हा राजेशपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? ऑप्शन बघा 620, 630, 640 आणि 650. नैसर्गिक संख्यांची बेरीज म्हटलं का पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. मग आता पहिली संख्या 1, शेवटची 35 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहेत? 35च. कारण पहिल्या 35 म्हटले नैसर्गिक संख्या. 35 आणि 1 36 भागिले 2 गुणिले 35. 2 ने भाग दिला किती आलं? 18. आता 18 गुणिले 35 करा. 18 पंच 90. 18 त्रिक 54, 54 आणि 6 60, 60 आणि 3 63. म्हणजे पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असणार? तर 630 असणार. पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 630. क्लिअर? समसंख्यांची पण सेम असंच. फक्त इथं पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. विषम संख्यांची पण सेम तसंच. पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. क्लिअर? सर्दी झाली. समजलं आता सगळ्यांना? क्लिअर झाले? पुढचा प्रश्न बघा आता. 108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार? ऑप्शन बघा 3, 4, 5 आणि 6. थोडक्यामध्ये काय? 108 मध्ये किती मिळवल्यानंतर 14 ने निशेष भाग जाईल? 14चा पाढा त्यासाठी पाठ पाहिजे. किती येईल? 14 8 किती? 12 दर्श. म्हणजेच 108 मध्ये आपल्याला 4 मिळवल्यावर 112 होईल आणि ह्या 112 ला 14 ने निशेष भाग जाईल. 14 8 12 दर्श. म्हणजे इथं काय प्लस करावं लागेल? तर 4 हे प्लस करावं लागेल. तेव्हा 14 ने अगदी विभाज्य. अगदी विभाज्य म्हणजे निशेष भाग जाईल. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. रजनीने एक सायकल 1600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती असेल? ऑप्शन बघा 1280, 1380, 1285 आणि 1385. शेकडेवारीचे प्रश्न घ्या. आणलेत प्रश्न. फक्त तुम्ही लाईक करत नाहीत आणि कमेंट करत नाहीत. चला, ज्यांनी आतापर्यंत केलं नसेल आता तरी लाईक करून घ्या. बघा 1600 रुपयाची सायकल दोन पद्धतीने सोडू शकता. 20% तोटा सहन करून 20% काढून मायनस करा किंवा डायरेक्ट विक्री किंमत किती टक्के राहणार आहे? 80%. कारण त्यामध्ये 20% तोटा होणार. 2 शून्य कट 2 शून्य कट 16 8 2800 आणि 0. म्हणजे आता सायकलची विक्री किंमत किती असणार? 80% म्हणजेच 1280. किंवा 1600 चे 20% काढा 320. 1600 मधून 320 गेले किती राहणार? 1280. कळले? 20% काढून मायनस करा किंवा डायरेक्ट 80% काढा. काही सेकंदात उत्तर येईल. पुढचा प्रश्न बघा. 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2. हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे. तरी सुद्धा काहींचे उत्तर वेगवेगळे येतीलच. पॉईंटचा गुणाकार म्हटलं पॉईंट कडे लक्ष द्यायचं नाही. पहिला सरळ गुणाकार करून घ्यायचा. 25 गुणिले 25 625 गुणिले 12 12 पंच 60 12 सक 12 दुणे 24 24 आणि 6 30 12 सक 72 आणि 3 75.
किती आलं 7500. आता पॉईंटच्या राईट साईडला किती अंक आहेत टोटल मोजा. 2, 3 आणि 4. मग 4 अंक सोडून पॉईंट द्या. 1, 2, 3, 4. 4 अंक सोडून पॉईंट. म्हणजेच उत्तर किती येणार? 0.75. ऑप्शन नंबर येणार ए, ऑप्शन नंबर 1. समजलं आता सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघण्याआधी बघा, 1 मार्च रोजी सकाळी ठीक 10 वाजता सामान्य विज्ञानाचा अभ्यास कसा करावा याच्याबद्दल तुमच्या मनात जे पण काही डाऊट असेल ते तो प्रश्न प्लस तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव एवढं टाईप करून आपल्या ऑफिस नंबरला पाठवायचं आहे. ऑफिस नंबर 8233000737 या नंबरला पाठवा. तुमचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव घेतलं जाईल आणि तुमचा प्रश्नही घेतला जाईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नीता मॅडम येतीलच 1 तारखेला सकाळी ठीक 10 वाजता. तर सगळ्यांनी यायचे न चुकता. पुढचा प्रश्न बघा, एका पुस्तकाची 1/3 पाने वाचल्यानंतर 100 पाने वाचायची शिल्लक राहतात तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती? ऑप्शन बघा, 120, 150, 180 आणि 90. आता तुम्हाला इथं ट्रिक सांगतो मी. कोणतंही गणित येऊ द्या पानांचं, कोणतंही, जे छेदस्थानी आहेत ते असणार एकूण पान. जे अंशस्थानी आहेत ते असणार समजा वाचलेले पान. तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करायचंय, छेदातून अंश वजा करायचा म्हणजे ह्याच्यातून तुमचा फरक काढून घ्यायचा. 3तून 1 गेले 2. 2 बरोबर इकडे जितकी पानांची संख्या दिसते ती सगळी घ्यायची. 1 भाग वाचलाय, राहिलेले भाग 2. 2 बरोबर किती पानं आहेत? 100. 2 भाग बरोबर 100 तर 3 भाग बरोबर किती? तिरकाच गुणाकार 100 गुणिले 3 भागिले 2. 50 दुणे 100 आणि 50 त्रिक 150. म्हणजे त्या पुस्तकाला एकूण किती पाने असणार? तर 150 पाने असेल. ऑप्शन नंबर बी. पुस्तकाच्या पानांवर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर सरळ तुम्ही छेदातून अंश वजा करायचा. त्यांच्यातला जो फरक येईल तो फरक बरोबर इथं जेवढी पानं शिल्लक राहिली असेल, वाचलेली असेल ती सगळी घ्यायची. वाचलेली असेल, शिल्लक असेल, दोन्ही पण एकत्र प्लस करून घ्यायची. मग ह्यांच्यातला फरक बरोबर तेवढी पानं. मग एकूण भाग, छेदस्थानचा जो संख्या आहे ती एकूण भाग. एकूण भाग बरोबर किती? उत्तर बरोबर येणार. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 85 या संख्येचा शेकडा 20 किती? ऑप्शन बघा, 14, 15, 16 आणि 17. शेकडा 20 म्हणजेच शेकडा म्हणजेच टक्के. म्हणजेच तुम्हाला 85 चे काढायचे आहेत 20%. 0 गेला 0 गेला, बे 1 बे, बे 5 10, 17 5 85. म्हणजेच किती असणार? 85 चे 20% किती असणार? तर 17 असणार. 10% काय येणार? एक घर सोडून पॉईंट म्हणजे 8.5. 20% काय येणार मग? 8.5 दुणे 17. क्लिअर? या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता. पुढचा प्रश्न बघा, 900 चे 35% बरोबर 7 गुणिले किती? 900 चे 35% हे 7 गुणिले किती असेल? सगळ्यात पहिलं 900 चे 35% काढा. 900 चे 35%. 2 शून्य कट, 2 शून्य कट. 9 गुणिले 35 बरोबर इकडे आहे 7. 7 गुणिले एक संख्या आपल्याला काढायची आहे. आता 7 काय इकडे गुणिले, इकडे आल्यावर काय होणार? भागिले. म्हणजेच इथं 9 गुणिले 35 भागिले 7 करा. 7 1 7, 7 5 35, 9 5 45. म्हणजे 7 गुणिले कोणती संख्या असणार? तर 45 असणार. म्हणजेच 35 9 यांचा जेवढा गुणाकार येईल तेवढाच गुणाकार 7 गुणिले 45 चा येईल. समजलं सगळ्यांना? एकदम सोप्या भाषेत. किंवा ह्यांचा गुणाकार करून 7 ने भागलं, तुम्हाला ती संख्या भेटली जाईल. ती संख्या भेटून
कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे, तर त्या दोन संख्यांपैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती? ऑप्शन बघा 18, 21, 24 आणि 27. दोन संख्यांचा जेवढा गुणाकार येतो तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा येतो. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 36 गुणिले x असेल, तर 12 म्हणजे मसावी गुणिले लसावी ह्या दोघांचा गुणाकार कसा असतो? समान असतो. मग 36 इथं गुणिले आहेत, तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले, म्हणजेच तुम्हाला दुसरी संख्या भेटून जाईल 12 गुणिले 72 भागिले 36. 36 एके 36, 36 दुने 72, 12 दुने 24. x बरोबर 24. म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार? 24 असणार. म्हणजेच 24 आणि 36 या दोन संख्यांचा जेवढा गुणाकार येणार तेवढाच गुणाकार 12 आणि 72 या दोन संख्यांचा येणार. कारण दोन संख्यांचा जेवढा गुणाकार तेवढाच गुणाकार लसावी आणि मसावीचा असतो. क्लिअर? समजलंय? ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केलं नसेल करून घ्या. आपल्या युट्यूबचे जेवढेही लेक्चर आहेत ते सगळे लेक्चर तुम्हाला फ्री मध्ये PDF फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये भेटून जाईल. ज्यांनी आतापर्यंत टेलिग्रामला जॉईन केलं नसेल करून घ्या. वरती पिनअप केलेलं तुम्हाला दिसेलच. तर सगळ्यांनी टेलिग्रामला जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला सर्व अपडेट भेटून जातील. त्याचबरोबर ज्याला नोटिफिकेशन येत नसेल त्याला तिथं लिंक भेटून जाईल. चला, कसं वाटलं लेक्चर? आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त लिंक शेअर करायची. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक पोहोचले पाहिजे. आणि ज्यांनी आतापर्यंत लाईक केलं नसेल लाईक करून जायचंय. आणि कसं वाटलं लेक्चर आणि त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायचं. चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया दररोज दुपारी 1 वाजता. न चुकता न विसरता. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर.